जाय ती ओसीआय आपलो म्हणून जरी तरी ओसीआय नासलोली म्हाका दिसना कोण अप्लाय करपा असो वेरी फ्यू पर्सेंट टू 5 to 1 to 5% इतली कम प्रकारान हे पोर्चुगीज पासपोर्ट अप्लाय करपाक कित्याक कोणाक परदेशांत वचून रावपाक इतली हें जावन उरपाक ना कित्याक पोटाचे आडकोड जाली पोटाचे प्रश्न येत म्हणून हिंग आमी परदेशांत पावले सो ओसीआय ना जाल म्हणटरी ही आमकां आमचेर कसलो इफेक्ट पडटा आता हो सगळो हे आसेल जावन विलेज जाले पोर्चुगीज पासपोर्ट करपाक ही बेश्टी जायना म्हाका दिसलें वो कोणा आमच्या गोंयकाराक दिसलें चल आपूण पोर्चुगीज पासपोर्ट एका प्रोसेस आहा एका एग्रीमेंट आहा हो एग्रीमेंट हांवें तुवें करपाक जायना हो एग्रीमेंट बिटवीन पोर्चुगीज गव्हर्मेंटाचो आसलो आनी इंडियेचो अलॉंग विथ आमच्या स्टेट हेजो कन्सिडरेशनाक घेवन तो बेस्ट हांवें तुवें म्हणपाक जायना आनी तेच भाशेन हांव म्हणटा जे पळय आमकां तें प्रोविजन तें बरेपणान पोर्चुगीजांनी आमकां दिल्लें ते प्रोविजन आमी बरे तरेन वापरताले बट हांव कितें म्हणटा आमचो इंडियेचो देश आहा आमकां ब्रिटीश सरकारांनी आमचेर राज केल्लें इतली वर्सां तेंच्यान राज केल्लें जी पळय सुविधा आमकां पोर्चुगीजांक दिल्या ती सुविधा तांकां दिल्या ब्रिटिशांनी आमकां इंडियनांक दिल्या कितें आहा तें बारीकशें डॉक्युमेंटेशन करें 1947 हांव पयलीं जालो ते हाडें रजिस्ट्रेशन करें आमी तुमकां सगळ्यांक भरता ही सुविधा आमकां ब्रिटिशांक दिल्या ना सो आम समथींग एक युनिकनेस आहा आमकां फकत हें युनिकनेस गोंयकार आनी हें कन्सिडरेशन सरकारान घेतलां इंडियन सरकारान घेतलां त्या कारणाक लागून आयज पोर्चुगीज पासपोर्ट करून हे ओसीआय करून हे कारणाक लागून आमी मुखार पावले तुम प्रोसेस केल्लो म्हणून तो तुमी एग्रीमेंट तर करना न्हू सिटीजनान कांय करूं ना तुमचे मदें डायलॉग जावन केल्लो आनी आयज हें कित्याक लागून कसली कारणाक लागून जाता तें आमकां खबर ना आनी हेजो इफेक्ट चोय आमकां आयज म्हणटात आमी भुरगीं गेली ती बरी आहात पोर्चुगीज पासपोर्ट करून आयज रजिस्ट्रेशन आमची आवय बापूय ते आमकां फकत ना रजिस्ट्रेशन जाल्ली आहा तेंची प्रॉपर्टी आहा आमची गोंयकाराची आमकां इनहेरिटन्स जाल्ले आमी वीस गोंयकार ते प्रॉपर्टीचे कितें जातले जे आमकां इनहेरिटन्स जितलें पळय आहा तें आमकां हे तुमचो हो आमचो ही भिरांत घातल्या फकत ना हे कारणाक लागून जाय आमकां जाल्यार दिसता आख्खे इंडियेचे नदर मार जाल्यार फकत ना गोंयाकूच ही परिस्थिती आहा आनी म्हाका जाल्यार दिसना दुसरे कडेन व्हडलीशी आहा म्हणून कितें आम लिबरेट मागीर जाल्ले आनी आमकां ही सुविधा मेळपाक जाय पूण आयज गोंयकाराचेर ही परिस्थिती येयली आयज गोंयकार मॅन ऑफ नो लँड जाला तूं हिंगाचो गोंयकारूय न्हू इंडियनूय न्हू आनी तूं पुर्तुगालाचो आमी गोंयचे हें जाल्लें आहा ना आमकां घरदार कितें आमकां इंडियन सिटीजन म्हूण दाखोवपाक आमकां कांय आसपाक ना कसली कारणाक लागून की तुमी हे फ्री डिसिजन घेतात कित्याक आयज एक जाल्यार दिसून येता की आतां लोकसभाची इलेक्शन पावलो आहा ह्या कारणाक लागून ही व्हडली फुडली जात गाय हें बेश्टें जावपाक जायना तुमचे मदें कितें डायलॉग जाला तुमी आमकां सांगपाक जाय लोकांक सांगपाक जाय तुमचे पोर्चुगीज मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर तुमचे मदें आनी आमच्या इंडियना मदें कितें डायलॉग जाला तो कांय दाखोवना तुमी आमकां एक्सप्रेस करून दाखोवना जाल्यार हे लोकसभाचे इलेक्शन पावले आनी हे व्हडलो उरलो आहा हे आमकां एक्सटर्नल सोर्सांतल्यान आयकूंक येता सो हे आमी करचें न्हू तुमी कित्याक जितले पळय इलेक्शन आहा तेन्ना दर घडयेक असली कारस्थानां आयकूंक येतात कोण हे आनी एक म्हाका एक हें दिसता की एक आमी नॉवल वाचलोले एक म्हाका नॉवलाचो उगडास येता की एक मनीस एक तोंडाचो भुरगो आसलो एक फ्यू सेकंडांनी सांगता तो आपल्याच्या तोंडाक त्या कुडी एका उच घालता कित्याक ताका चेडवाचो मोग आसा त्या चेडवाचो मोग करपाक जाय म्हणून तेगे सगळी गिरेस्ताय घेवपाक जाय म्हणून तो उच घालता आनी तोच मनीस वयता आनी पुलीस स्टेशनार वयता आनी तेगे बापायक सांगता आपण फायर ब्रिगेड हाड म्हणून आनी बापूय खुशाल जाता ही गोश्ट तुमी गोंयकारा कडेन करतात काय तुमी उच घालतात आनी आमकां एंड ऑफ द डे म्हणटा आपुणूय हें तुमचो प्रश्न सुटावो केलो हें तुमी दाखोवपाक करतात काय सो हांव मागतां हे सरकारा लागीं जे पळय आमचे MP आहात 10 जाण MP आहा तेंच्यांनी हो मोठ्यान नेट दवरपाक जाय आसलो पण तुमचो नेट आमकां दिश्टी पडना एक MP आहा राज्यसभाचो मेंबर आहा कित्याक तुमी नेट दवरपाक जाय आसलो कित्याक गोंयकार चडशे हे फॅसिलिटी यूज करता आनी फ्युचर इंडियेच्या मापार हे दिश्टी पडना जी पुर्तुगालान आमकां प्रोविजन दिलें तें दुसऱ्याक ना सो आमकां इवन आमी डुअल सिटीजनशीप पासून आमी म्हणटात की तें हें प्रोविजन आमी आमकांच तें फकत ना गोंयकारांक वी हॅव द युनिकनेस
आणि तुम्ही मानून घेतलेले हे पहिले ही आतांची स्टोरी न्हू, हे पहिले तुम्ही मानून घेतले, तुम्ही एग्री जाल्ले, इंडियन गव्हर्नमेंट एग्री जाल्ला की बाबा वय तुमच्या हेच प्रमाणे आम्ही मानून घेतात, तुमकां हे फॅसिलिटीज जे पासपोर्ट करपाची फॅसिलिटीज आहा हे मानून तुम्ही घेतल्या, ते आम्ही न्हू. तुम्ही एग्री जाले आनी ऑल ऑफ अ सडन येतात आनी तुम्ही आमचेर दबाव घालतात. आमी कितें करपाचें, गोंयकारांनी मीस गोंयकारांक कितें करपाचें, आनी आमचे प्रॉपर्टीचो प्रश्न येता. हे प्रॉपर्टी आमची कोण केलो इतलो, आमची घरदारां कोण घेतली, कित्याक आमकां डॉक्युमेंटेशन आसपा ना हे भाशेन. सो हांव मागतां आमच्या दोगूय MP लागीं तुम्ही नेट करपाक जाय आनी मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर तुम्ही हो डायलॉग करपाक जाय आनी तुम्ही प्लॅटफॉर्म सिंगल प्लॅटफॉर्मार येवन तुम्ही डायलॉग करून तेंचेले मत कितें आहा, पोर्चुगलाचे मत कितें आहा तें आमकां दाखोवचें. कित्याक तेंच्यान तर आमकां मोग दाखयलो, तेंच्यान आमकां इमोशनली कनेक्ट जावन तेंच्यांनी 450 वर्सां राज केलो म्हणून तेय मातशें मेल्ट जाला आसले आनी तेंच्यांनी आमकां प्रोविजन दिलें. सो ह्या प्रोविजनाचो आमी भायर वचून आमी आमकां इतलो एम्प्लॉयमेंट जनरेट जायना म्हणून गोंयाकूच त्या कारणान हांव थिंग पावलें. पूण आयज इंडियेच्या सरकाराक कसली दूख जाली. सो हांव मागता दोनूय MP लागीं, कित्याक MPचो कांय आवाज ना, दोनूय MPचो कांय आवाज ना. श्रीपाद भाऊचो आनी तो शार्दीन तो अंतरार पडलो, तो उरला वो न्हिदोन आहा तो आमकांय खबर ना. शार्दिनान चड नेट धरून दाखयलो पूण शार्दिनान तें कांय आयकय ना. सो उरलेल्यो गोश्ट्यो हांव मार्शला लागीं मागता तो सांगतलो. नमस्कार. आतांच रॉबर्टान जे भशेन तुमकां सांगलां हाचेरूच थोडेशे म्हाकाय दिसता तशें हांव सांगूंक सोदतां. ते म्हळ्यार आतां पोर्चुगीज पासपोर्ट करून आमचे जायते नीज गोंयकार वयतात, पूण सगळी आख्खी फॅमिली वचना. हो करून एकटो ना दोग जाण पोर्चुगीज पासपोर्ट करून ते ही जी इंडियन गव्हर्नमेंट आनी पोर्चुगीज गव्हर्नमेंटान जी फॅसिलिटी आमकां नीज गोंयकारांक दिल्या ती यूज करतात, हे भशेन तेचो फायदो काडपाक. आनी हाचो कारण म्हळ्यार जी गोंयान आपली फॅमिली आसा तिका बरे भशेन वाडोवंक म्हणजे आमचे लिव्हिंग स्टँडर्ड जे आसा तें दवरपाक लागून ही फॅसिलिटी यूज करून आमचे गोंयकार थोडे पोर्चुगीज पासपोर्ट करून भायल्या गांवांत वतात. तेन्ना फाल्यां तांची फॅमिली हांगा आसा आनी तो एकटो दोग जाण जेन्ना पोर्चुगीज पासपोर्ट करून फॅमिलींतले गेल्ले आसात, तेमी कितें करपाचें, ती कोणाक लागून गेल्यात, गोंयचे फॅमिलीकूच लागून गेल्यात, ती आपल्या फॅमिलीकूच लागून गेल्यात न्हू. आनी ते जोडून हाडून ताचो उपयोग खंय करतात, गोंयानूच करतात न्हू. ती गोंयानूच तांची प्रॉपर्टी वो घर आसा न्हू, म्हणटकूच हे गोंयकारांकूच लागून ते करतात, आपल्या फॅमिलीक लागून. ते सरकाराचेर इतलो पेज घालिनात, कित्याक ह्यो सगळ्यो वस्तू जेन्ना ते थंय जोडून हाडून गोंयान करतात तेन्ना सरकाराकूच तातूंत फायदो जाता. आनी एके भशेन सरकारान खरें म्हटल्यार आयज ताबडतोब गोंयच्या सरकारान हाचेर उलोवंक जाय आसलें आनी आपूण फुडें सरून गोंयकाराक हाचेर एके भशेन धीर दिवपाक फुडें सरूंक जाय आसलें. पूण आजून पासून सरकाराचो हातूंत कांयच हात दिसना. दुसरें म्हटल्यार जेन्ना थोडी पासपोर्ट करतात, जशें म्हणलां गोगोटान आवय बापूय वो पेरंट्स जेन्ना करतात, फ्युचर आपल्या भुरग्यांचो फुडार चिंतून फुडाराक जरी तर आपले भुरगे हे भाशेन पासपोर्ट करून वचूंक सोदता जाल्यार ताका वचोंक जाय, देखून तांकां वचोंक खुशी ना पूण तांच्या भुरग्यांचेर चिंतून ती करतात. सो तेन्ना ही फॅसिलिटी जेन्ना आमकां भारत सरकारान आनीक पोर्चुगीज सरकारान दिल्या जाल्यार आमी कित्याक यूज करप न्हू. आनी इतली वर्सां यूज केल्या उपरांत तूं सडनली आमकां म्हणटा आमी OCI हे कार्ड होल्ड करपाक जायना, एप्लाय करूंक जायना आनी आमकां दिवंक जायना. कित्याक हे भाशेन आमकां एके भाशेन ही भिरांत कित्याक घालता. जशें रॉबर्टान सांगलां की इलेक्शन येयल्यात म्हणून ही भिरांत पळय गोंयकारांक भिवूंक जाय आनी आपूण आमचो सरकार सेव्हियर असो दाखोवंक जाय. तर हांव मागतां सरकाराक आनी गोंयच्या सरकारा लागीं तुवें हातूंत इंटरव्हीन जावन कितें आमच्या भारत सरकारा लागीं आनीक पोर्चुगीज सरकारा लागीं कितें एग्रीमेंट जाल्लो आनी आमकां ही फॅसिलिटी कशी अवेलेबल आसली ती फायंड आउट करून आमकां सरकारान न्याय दिवचो. तुमकां दिसता इंडियेच्या सरकारान केला काय म्हणे
हे तेंच्यान केला बट इंडियन म्हळ्यार आमकां खबर आसतली ऍक्च्युली पोर्चुगलानूच म्हणला जेन्ना तूं हें करता रेजिस्टर करता दॅट टायम यू बिकम अ सिटीजन ऑफ पोर्चुगल. तुम्ही इंडियाच्या सरकाराक कशें ब्लेम करूंक शकता? बट तेन्ना तो आमकां इफ तेंकां आमकां फॅसिलिटीज जेन्ना पळय दिल्ली तेन्ना कितें पूण एग्रीमेंट जालो ना ते हांव तेंच सांगता ब्रिटीश सरकारान कित्याक म्हणना ते म्हणना तुका हांव म्हणटा ती आतां सद्याक सिच्युएशन कितें आहा पोर्चुगीज पास हेणी सरकारान सांगला इंडियेच्या गव्हर्मेंटान काय सांगना इंडियेच्या गव्हर्मेंटान तेंचे फॉलो केला. तो तुम्ही इंडियेच्या गव्हर्मेंटाक कशें ब्लेम करता काय म्हणटा तुम्ही म्हणटा पळय इलेक्शनाक लागून केला काय डायलॉग जावपाक जाय न्हू तेंचे मदें डायलॉग जाला ते आमकां ओपन प्लॅटफॉर्मार दाखोवपाक जाय न्हू तेंचे आमकां लुपोलां दवरून हें दवरपाक जाय न्हू आमकांय दाखोवपाक जाय कित्याक हो प्रोसेस कितें थोडे खबरूच ना फाल्यां पासून आयज पासून भुरग्यांक खबर आसपा ना थोडे अनअवेर ऑफ मिडिया आहा ते हो प्रोसेसाक घालून आहात पूण तेंकां पब्लिकली सांगपाक जाय बाबा हो नोटीस आहा हे भाशेन डायलॉग जाल्ले आहा आनी हे भाशेन आतां कंडिशन आहा. सो तुम्ही एज अ रिजनल पार्टी म्हणून तुम्ही इंडियन गव्हर्मेंटा कडेन विचारला पोर्चुगीज गव्हर्मेंटान तुमकां सांगला जे कोण बर्थ रजिस्टर जाले ते तेंचे सिटीजन म्हणून तुम्ही ऑफिशियली कितें डॉक्युमेंट हे करून रिटर्न रायटिंग कितें तुम्ही आमी आमचो डिमांड दोगूय एमपींक करतात हो ते आमचे मत आमच्या वटेन आमी मिडियांतल्यान तांकां करतात की तेंच्यांनी हें करचें तुमी सिरियस घेवचो हो सिरियस तुमी मॅटर घेवचो आनी मिडियांतल्यान हें करपाक इज अ प्रोसिजर ओ गिविंग द एप्लिकेशन इज अ प्रोसिजर ना दोनूय प्रोसिजर बरें कॉरस्पॉन्डन्स दिवप आहा तेंकां कॉरस्पॉन्डन्स दितले बट अजून तुमी दिवंक ना आमी दितले आनीक आमी तिगाय कडेन मागतात तांचे कडेन कितें तेंच्यानी स्ट्रेस घालपाक जाय हो कित्याक गाजला आमकां गोंयभर ना तुमी आमकडच्यान मागता तेका हें करपाक पसंत जाली वचत ते कडेन आयज पासून तुमी विचारूंक ना कितें प्रोसिजर आनी कितें हें जालें तें पोर्चुगीज गव्हर्मेंटान पळय तेंकां सांगल्या जेसो बर्थ रजिस्टर आहा ते तेंचे सिटीजन म्हणून सो हे सांगला ते तुमकडे कितें प्रूफ आहा पोर्चुगीज गव्हर्मेंटान तेका सांगला हो रिटर्न कितें हें सांगला पळय ते आमकां क्लियर करपाक लागलो न्ही विचारपाक जाय तेका लागून म्हणटा आनी हितून कितें आतां सद्या तुमकां एक एमएलए आहा हितून विधानसभेन सो तुमच्या एमएलए तुमच्या पार्टीन कितें विचारलें एज अ रिजनल पार्टी तुमी यू आर वर्किंग फॉर गोवा एज अ आरजीपी सो ह्या पासून तुमी गोंयकारा पासून तुमी ऑफिशियली कितें विचारला आयज पासून नाव इशू आहा ऑलरेडी 1 मंथ जालो तुमी कितें ऑफिशियली विचारला वो जस्ट फर्स्ट टाइम ऑफिशियली आमी अप्रोच हेंचुड्यान जातले कोण आमच्या एमपी वयल्यान जातले अजून जावंक ना जातले आमी कित्याक एक्चुअली आमी पळयता तेंच्यान फर्स्ट इनिशियली इवन आमी 40 एमएलए पासून ब्लेम करना बट आमी तेंची रिस्पॉन्सिबिलिटी 40 एमएलए आहा ते गोंयकारा पासून न्हू आहा बट इनिशियली तेंच्यांनी रावपाक जाय इवन आमच्या एमएलए पासून आसतलो तितून आमचो एमएलए बट तेंची आहा बराबर सगळे हे मॅटर एकल्याचो न्हू आमचो विदेशाचो न्हू पण 40 जाणांचो बट प्रायोरिटी ऑफ हें दिवपाक जातले 10 जाण आमचे एमपी आहा तेंच्यांनी कित्याक सेंट्रलाक गांवार पावपाक जाय न्हू तो ना पूण एनजीओ पासून ऑलरेडी ते इशू घेतलो आहा सीएमाक मेळले एका मेळले तेका मेळले तुमी कित्याक फाटी पडले जेन्ना तुमचो बेज आहा पळय तो बेज इन साऊथ तुमचो सारको घोट आहा ते तुमी कित्याक फाटी पडले काय म्हणटा ना फाटी पड म्हणटा आमी भरपूर काम आहा कळटा हेच न्हू एकूच न्हू सगळे वटेनच्यान काम करतात तुमी पळयला तुवें म्हणटा ते भाशेन आमचे सगळे ग्राउंडांतल्यान काम करतात बट आमी एक्सपेक्टेशन केल्लें आमकांय दिसलोलें की आमी हो दबाव घालतो म्हणून दोगोय एमपी आहात ते चड दबाव घालतो म्हणून आमची एक्सपेक्टेशन ना हे भाशेन गोंयकारा पासून सेन्सिटीव इशू म्हणून व्हेरी सेन्सिटीव आहात पूण तीच अपेक्षा आमी तेंचे कडल्यान केल्ली न्हू आमचे 10 एमपी आमी हायली तेंगेर विश्वास दवरलो बाबा ह्या शाळेन स्पेशली आमचो फ्रांसीस शाळेन हो आवाज करतलो म्हणून ना तुमी एक्सपेक्टेशन म्हणटा पूण तुमी इतले आदी तुमी तेका कितलो तें केलें जालें बट सडन ग्राउंडार हो व्हेरी क्रिटिकल तुमी म्हणटा तो स्लो आहा म्हणून स्लो आहा बट ह्या कामाक लागून पूण जाग जावपा जायना तेणें आमचे म्हणटा सगळे कडेन तूं न्हिदोन रावनाका पूण हे कारणाक लागून जाग एटलिस्ट एक काम बर करता आमी अपेक्षा आसली तेजे कडल्यान दोगांचे कडल्यान बेश्टेन एक स्टेटमेंट काडलो न्हू ना तेंची फाटी लागय बाबा गोंयकारांची ही आहा परिस्थिती. थँक्यू. तुम्ही एक्सपेक्टेशनाचे म्हणटा जर ग्राउंड लेवल तुमचे फुडले स्टेप्स कितें जावंक शकतले आमी तेंकां हें जातलें